माझं नाव बालाजी. मी धाराशिव जिल्ह्यातनं येळशी या गावचा आहे. लहानपणी माझ्या म्हणजे वरचे जे दात आहेत त्याचा एक ट्रॉमा झाला होता. त्यामुळे जे पुढचा दात पडला होता. दात पडल्यानंतर दाढा पण किडल्या होत्या. त्याच्याकडे मी जास्त लक्ष दिलं नाही. नंतर बऱ्याच दिवस लक्ष न दिल्यामुळं सगळे बाकीच्या हिरड्या वगैरे खराब झाल्या, त्यातनं रक्त यायला लागलं. मग मी नॉर्मली आमच्या जवळपास सोलापूरला दवाखान्यात म्हणजे मेडिकल कॉलेज होतं तिथं दाखवलं. त्या डॉक्टरनं RCT केलं, पण ते काय जास्त दिवस टिकलं नाही. त्याची रूट कॅनल ट्रीटमेंट करून दातामध्ये सिमेंट वगैरे भरण्यात आलं. मला तात्पुरतं ते म्हणजे बरोबर वाटलं, पण काही दिवस गेल्यानंतर मला आणखी त्रास चालू झाला. माझे दोन्ही दाढा पूर्ण किडल्या, त्या हलायला लागल्या. पुढचा दात तर पूर्ण काळा पडला. त्या साईडच्या दाताला पण बोन इन्फेक्शन झालं, तो दात पण हलायला लागला. त्याच्यामुळं ते ॲस्थेटिकली बरोबर दिसत नव्हतं. मग मी थोडं युट्यूबला सर्च करायला चालू केल्यानंतर मला बरेच दवाखाने मी फिरलो. पण मला म्हणजे पहिला अनुभव वाईट असल्यामुळे मला अनुभवी डॉक्टरचं म्हणजे ट्रीटमेंट पाहिजे होती. मग मी युट्यूबला सर्च केल्यानंतर मला 72 आवर्स स्माईल सेंटर, रुबी हॉल क्लिनिक जवळ पुणे ह्याच्याबद्दल माहीत झालं. मग मी येऊन इथे अपॉइंटमेंट घेतली. मला डॉक्टरांनी पूर्ण आपली बेसिकल ट्रीटमेंट कशी कशी असणार आहे स्टेप बाय स्टेप समजून सांगितली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय इथं असणारं म्हणजे प्रशस्त वातावरण, इन द सेन्स की काही गडबड कसलीच करत नाही डॉक्टर लोक. प्लस CBCT यांची सेपरेट CBCT मशीन आहे. दुसरीकडे तुम्ही कुठल्याही दवाखान्यात गेला तर नंतर तुम्हाला CBCT रिपोर्ट वेगळा 5-6 हजार रुपयाचा तिथून स्कॅन करून आणावा लागतो. इथं सगळ्या सोयी आहेत. त्यांनी CBCT रिपोर्ट काढल्यानंतर मला पूर्ण आपल्याला बेस्ट सोल्युशन काय करता येईल हे सांगितलं. मग त्यांनी माझ्या सगळ्या 6 दाताचं RCT प्लस पुढच्या 2 दातामध्ये इम्प्लॅन्ट टाकून ट्रीटमेंट 3 दिवसात पूर्ण केली. पहिल्या दिवशी RCT करून 2 इम्प्लॅन्ट टाकले. मला कसल्याही प्रकारचा काही त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी पूर्ण म्हणजे माप घेतलं आणि तिसऱ्या दिवशी मला दात देण्यात आले. आणि आता माझं म्हणजे पहिला प्रॉब्लेम असा होता की आणखी एक पहिला प्रॉब्लेम, मला बोलताना पण माझी बोबडे स्वर यायचे, की दातामधून हवा पास व्हायची. पण आता मी नॉर्मली म्हणजे ॲस्थेटिकली व्यवस्थित बोलू शकतोय, बोबडे स्वर येत नाहीत. आणि चावण्यामध्ये पण मला काहीच प्रॉब्लेम जाणवला नाही. आणि अशा प्रकारे मी डॉक्टर लक्ष्मण माळपुंजे सर, डॉक्टर भुजंग सर आणि त्यांच्यासोबत असणारे सर्व स्टाफ यांचं धन्यवाद मानतो, की ज्यांनी चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देऊन मला व्यवस्थित केलं आणि माझी हेल्प केली. त्याच्याबद्दल थँक्यू.